टेटचा जर का अभ्यास करत असाल तर हे 5 प्रश्न तुम्हाला सोडवताच आले पाहिजे. 5ही प्रश्न म्हणजे हा जो प्रश्न तुम्हाला दिसत आहे कोणत्या टॉपिकशी रिलेटेड आहे, तर हा प्रश्न आहे कोडिंग डिकोडिंगचा. आणि यासारखे इतर 4 प्रश्न म्हणजे 5 प्रश्न आपण घेणार आहोत कोडिंग डिकोडिंगचा आहे, मात्र ती आहे रेखीय क्रमव्यवस्था. सेकंड क्वेश्चन आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा घेणार आहोत ज्याला द्विघात समीकरणे असं म्हटलं जाते. थर्ड क्वेश्चन हा आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूचा असणार आहे ज्यामध्ये आपण बरंचसं बेसिक शिकणार आहोत. नंबर सिस्टीम मध्ये हा नंबर सिस्टीमचा आहे, SYSTEM इथं लिहायला पाहिजे होतं, जो की संख्या शृंखलेचा आहे. त्यासाठी आपल्याला नंबर सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या असेल, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचं स्किल असेल ते आपल्याला इथं डेव्हलप होत असते. सिम्प्लिफिकेशन म्हणजे पदावलीचा सुद्धा प्रश्न युनिक असा या ठिकाणी आपण घेतलेला आहे. पहिला प्रश्न, प्लीज केअरफुली स्टडी द गिवन इन्फॉर्मेशन अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हे काय वाचत नाही बसायचं, फक्त लक्षात घ्यायचा. ही एक क्रमव्यवस्था आहे, रेखीय क्रमव्यवस्था, ज्यामध्ये अल्फाबेट्स आहे, बी अल्फाबेट्स आहे, एस अल्फाबेट आहे, त्याच्यानंतर यामध्ये अंक सुद्धा आहे, यामध्ये चिन्ह सुद्धा आहे, म्हणजे सर्व समावेशित अशी हे रेखीय क्रमव्यवस्था आहे. आपल्याला काय विचारलं, वरचा प्रश्न इंग्लिशमध्ये आहे, खालचा प्रश्न मराठीत आहे. या ठिकाणी सर्वात खाली आपण जाऊ. खालीलपैकी कोणता मांडणीच्या म्हणजे ह्या मांडणीच्या डाव्या टोकाकडून म्हणजे या टोकाकडून, डावं टोक हे आहे, डाव्या टोकाकडून 19व्या म्हणजे डाव्या टोकाकडून 19व्या डावीकडे 14वा आहे, म्हणजेच डाव्या टोकाकडून 19वा असणारा घटक त्या घटकाच्या डावीकडे 14वा याचा आन्सर विदिन सम सेकंड मध्ये निघते. त्याची एक ट्रिक्स आहे, जर का समजा डावीकडून किंवा उजवीकडून विचारलेलं असेल आणि त्याने थेट सांगितलं की 19वा, मग आपण काय करतो, मोजतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 म्हणजे हा अँड हा 19वा झाला डाव्या टोकाकडून. या अँडच्या काय म्हणते 14वा, अँडच्या 14वा डावीकडे, म्हणजेच इथे जर आपण विचार केला तर इकडे काय येणार आहे डावीकडे आणि इकडे येणार आहे उजवीकडे. मग इकडे नाही तर हा इकडे त्यांनी विचारलेला आहे कितवा, तर 14वा. मग आपण आणखी काय करतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजे आपल्याला आन्सर काय आलं, यम आलं. पण असं नाही करत बसायचं. अशा प्रकारच्या स्वरूपाचा प्रश्न जर आला आणि त्यांनी जर विचारलं की डावीकडून अमका अमका घटक, त्या अमक्या अमक्या घटकाच्या डावीकडचा नाही तर उजवीकडचा, अशा वेळेस काय करावं लागते, डावी टू डावी, इथे बघा डाव्या टोकाकडून डावीकडे, डाव्या टोकाकडून जर डावीकडे असं जर दिलेलं असेल तर मायनस करायचं. काय मायनस करायचं, हे 19 वजा हे 14 मायनस करायचे म्हणजे आले 5 आणि 5वा घटक डावीकडून घ्यायचा डायरेक्ट. म्हणजे बघा डायरेक्ट 1 2 3 4 5 डायरेक्टच आन्सर आला आपल्याला. म्हणजे एवढं सारं करण्याची गरज नव्हती. या प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. या ठिकाणी फक्त मी एक प्रश्न घेतला, या प्रश्नावर एकच, या क्रमव्यवस्थेवर फक्त एकच प्रश्न मी घेतलेला आहे, कारण की आपल्याला 5 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कव्हर करायचे आहे म्हणून. खालीपैकी कोणता मांडणीच्या, आणि इंग्लिशमध्ये बघा, which one of the 14th to the left of the 19th from the left and in the arrangement. या अरेंजमेंट मध्ये लेफ्ट कडून 19व्या घटकाच्या डावीकडे 14वा घटक कोणता, असं त्यांनी इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे. ओके, मग आन्सर काय आला, एम आला. यावर कोणताही प्रश्न जरी विचारला तरी तुम्हाला तो आलाच पाहिजे. यावर इतर आणखी 4 प्रश्न विचारले जातात. कुठली तरी एक क्रमव्यवस्था घेतली जाते, त्यामध्ये काहीतरी सांगितले जाते की बाबा याला मधातून उलट करा, त्याच्यानंतर सुलट करा, यातले चिन्ह कट करा, मग व्यंजन कोणतं आहे, स्वर कोणता आहे, सम कोणता आहे, विषम कोणता आहे, असं काहीतरी विचारलं जातं आणि त्यावर 5 प्रश्न येतात. मी मात्र एकच या ठिकाणी घेतलेला आहे. चला आन्सर बघूया. राईट आहे. सेकंड क्वेश्चन आहे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. मित्रांनो या ठिकाणी बघा, पहिला हे एक म्हणतो मी आणि इथं सेकंड म्हणतो मी. आता या ठिकाणी पहिल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये प्लस प्लस आहे, म्हणजेच या ठिकाणी मी गोल करणार आणि हा 4 त्रिक 12 असा गुणाकार या ठिकाणी लिहून घेणार. त्याच्यानंतर इकडे सुद्धा गोल करणार आणि हा 3 चूक 12 हा सुद्धा इथं गुणाकार लिहून घेणार. दोन्ही ठिकाणी
प्लस प्लस आहे म्हणून इथं चिन्ह काही प्लसचं लिहिण्याची गरज नाही. दुसरं, हा मधला जो +8 आहे इथे +8 घेणार कारण की हा प्लस करण्याच्या संदर्भात आहे आणि हा जो -8 आहे हा इथं -8 घेणार. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लस प्लस साठी फक्त प्लसचाच विचार करायचा. आता 12 कशी येणार? 12 कशी येणार? जर समजा या ठिकाणी जर आपण 4 × 12 केले तर या ठिकाणी 7 होतात, जमत नाही. पण याच ठिकाणी जर साइन दोन्ही जर 12 घेतले तर गुणाकारामध्ये साइन दोन्ही 12 तर होतातच कारण की हा गुणाकार, हा काय तर गुणाकार आणि या ठिकाणी काय विचार करायला लागते तर बेरीज, बॉटमला बेरीज आणि आपला गुणाकार. साइन दोन्ही 12 बरोबर झालं आणि 6 आणि 1 2 8 बरोबर झाले म्हणजे फॅक्टर इथं तंतोतंत बसले 6 आणि 2 झालं. ओके, देन इकडे जाऊया आपण. आता हा जो 12 आहे, आता 12 साठी एक लक्षात ठेवा इथे मायनस प्लस आहे, मायनस प्लसच्या वेळेस बेरजेचाच विचार करायचा. सिम्प्लिफाईड बेरजेचा विचार करू, हा मायनसचं चिन्ह लक्षात नाही घेऊ थोड्या वेळासाठी. 12 कशी येणार आहे? या ठिकाणी आपण जर 3 × 12 जर म्हटले तर पॉसिबल नाही आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जर साइन दोन्ही जर 12 घेतले तर पॉसिबल आहे. कसे? कारण की बेरीज करायची आहे आपल्याला. साइन दोन्ही काय झाले? साइन दोन्ही काय झाले? 12 झाले याच्यासारखेच आणि 6 आणि 2 काय झाले? 8 झाले. सेम टू सेम आपण इथं 6 आणि इथं 2 टाकणार. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी हे जे समीकरण आहे मायनस प्लसचं, यामध्ये काय येते तर शेवटी मूळ म्हणजेच त्याला काय म्हटलं जाते की रूट्स मध्ये चिन्ह केव्हाही प्लस प्लस येत असते. मग प्लस येण्यासाठी इथं मायनस मायनस पाहिजे. मग याला -6 म्हणायचं, याला -2 म्हणायचं. आता बघा मी तुम्हाला सांगतो कसं येते. हा गुणाकार असतो, गुणाकार आणि हे असते बेरीज. आता दोन्ही कसे होतात बघा या ठिकाणी. वेट. ओके, आता बघा या ठिकाणी कसं होते. -6 गुणिले गुणाकार करत आहोत -2 म्हणजेच काय झाला? साइन दोन्ही 12, मायनस मायनसचं चिन्ह कट होऊन जाते म्हणजे इथं झाला प्लस. बरोबर आहे. त्याच्यानंतर याच ठिकाणी जर आपण बेरजेचा विचार केला, -6 इथं प्लस घेतला प्लस आणि हा -2 असा घेतला. -6 प्लस मायनस मायनस -2 मायनस मायनस काय होते? प्लस होते. 6 आणि 2 काय होते? 8 होते. 8 लिहिले आणि मग मोठ्या संख्येचं चिन्ह इथं वजा केलं म्हणजे बरोबरच झालं. म्हणजे आपण जे या ठिकाणी मायनस मायनस घेतले ते राईट आले आणि मग तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टच घेणार आहे रूट. आता यावर आपल्याला रूट ठरवायचे आहे, यावर आपल्याला मुळे ठरवायचे आहे. मुळे म्हणजेच काय? रूट्स. यस. आता याला म्हणायचं आहे आपण एक्स कारण की हे एक्सच्या संदर्भात आहे आणि याला घ्यायचं आहे वाय मध्ये. मग एक्स मध्ये घेताना आपण याला म्हणूया एक्स आणि इथं म्हणूया x1. एक्स मध्ये काय ते बघा, हा 6 याचं चिन्ह बदलते. हे फॅक्टरी ज्यावेळेस आपण मुळामध्ये घेतो त्यावेळेस त्याचं चिन्ह बदल करायचं. या ठिकाणी -6 येणार, या ठिकाणी -2 येणार. हा आहे वायच्या संदर्भात, y बरोबर आणि y1 बरोबर. हा जो -6 आहे याचं चिन्ह बदलणार 6 येणार. हा -2 आहे याचं चिन्ह बदलणार 2 येणार. प्रश्न मिटला. मात्र आता इथे 3 आहे, याला काय करायचं? याला डिवाइड करायचं. हाच 3 इथे सुद्धा डिवाइड करायचा. तसंच ठेवू थोड्या वेळासाठी. आता इथे भाग जातो, 3 दोन्ही काय होते? 6 म्हणजे हे झाले -2. या ठिकाणी भाग जात नाही म्हणून त्याला स्टॉप ठेवू. या ठिकाणी बघा, या ठिकाणी जो आहे y तर इथे 4 आहे. सो या ठिकाणी आपण /4 घेतले आणि इथे सुद्धा /4 घेतले. आता याला भाग जातो. बे दोन्ही 4 बे 3 6 म्हणजे इथं 3/2 आले आणि या ठिकाणी बे 1 बे आणि बे दोन्ही 4 म्हणजे इथं आला अर्धा आणि इथं आला 3/2. आता मी याला काय करतो? 3/2 म्हणजे डायरेक्टली 1.5 घेऊन टाकतो. झालं. आणि या ठिकाणी 1/2 म्हणजे अर्धा झाला ना. हा अर्धा म्हणजे 0.5 घेतो. झालं. हे असे झाले. मग आता बघा जिथे मी गोल केले तर याला -2 म्हणणार, याला -2/3 म्हणणार, याला तुम्ही 1.5 म्हणणार, याला तुम्ही 0.5 म्हणणार. हे दोन्ही प्लस मध्ये आहे, हे मात्र दोघे मायनस मध्ये आहे. मायनसची व्हॅल्यू केव्हाही लहान असते. आता आपण कंपॅरिझन करू. या ठिकाणी ह्या एवढ्या जागेमध्ये आपण कंपॅरिझन करू. कसं? या ठिकाणी कंपॅरिझन करू. ते काय आलं? एक्स आणि वायचं कंपॅरिझन म्हणजे ह्या दोघांचं कंपॅरिझन. एक्सची व्हॅल्यू आहे -2 आणि इकडे आहे वायची व्हॅल्यू 1.5. हे मायनस असल्या कारणाने 1.5 पेक्षा लहान आहे म्हणून इथं लहान चिन्ह आलं. पहिलं झालं.
दुसऱ्यामध्ये काय येणार आहे x आणि y1 म्हणजे ह्या x चा ह्या y1 सोबत कंपॅरिझन करावं लागेल. आता इथं वजाबाकीमध्ये 2 आहे -2 आहे आणि इथे 0.5 आहे. 0.5 जरी 2 पेक्षा दिसायला लहान असेल पण हे ऋणामध्ये आहे म्हणून मायनसमध्ये आहे म्हणून हे लहानच येणार. झालं, लहान लहान झालं. आता दुसरी कंपॅरिझन घेऊ ह्या x1 सोबत, x1 आणि ह्या y सोबत. आता x1 आणि y चे कंपॅरिझन करत असताना हे तर निगेटिव्ह मध्ये आहे, हे पॉझिटिव्ह मध्ये आहे म्हणजे निश्चितच x1 मध्ये असणारा जो घटक आहे तो काय झाला, लहान झाला. आणि एक आपण घेऊ x1 आणि y1 म्हणजे हे खालची -2/3 आणि इथं 0.5 आहे. आता काय येणार आहे, हे मायनस वाले लहानच असणार आहे ना म्हणून आपण या ठिकाणी लहानच घेणार. आता ह्या सगळ्यांना जर कंबाईन केलं तर x इज लेस दॅन y असं आन्सर येते मित्रा. इट्स आन्सर म्हणजे आन्सर आहे फर्स्ट. इट्स द फर्स्ट आन्सर. ओके, चला चेक करूया, राईटच आहे. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा प्रश्न तुम्हाला या पद्धतीने सॉल्व्ह करावा लागेल. या पद्धतीने सॉल्व्ह करत असताना तुमची जेवढी स्पीड वाढत असेल तेवढी वाढवू द्या, कारण की काही गोष्टी आपल्याला फटाफट घ्यायचे आहे. कारण इथं ज्यावेळेस मी पद्धतशीर सांगत आहो, तुम्हाला मात्र स्पीड घ्यायची आहे. ठीक आहे, चला तिसरा प्रश्न आहे अचूक मूल्य काढण्याच्या संदर्भात. अचूक मूल्य नाही, अचूक मूल्य काढण्याची गरज नाही म्हणजेच अंदाजे मूल्य काढण्याच्या संदर्भात. अंदाजे मूल्य याला म्हटलं जाते अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू हा काढणे म्हणजेच एक प्रकारचा बॉडमासचा म्हणजे पदावलीचा म्हणजे सिम्प्लिफिकेशनचाच प्रश्न असतो. थोडासा आतमध्ये आपल्याला जायला लागतं. आता या ठिकाणी 24.97 आहे. पॉइंट नंतर 9 बसल्या कारणाने हा कट होऊन इथे 1 वाढेल म्हणजे इथं झाला 25. हे झालं 25% म्हणजे भागिले 100. चे म्हणजे गुणाकार. आता बॉडमासच्या नियमानुसार BODMAS बॉडमासच्या नियमानुसार ओ म्हणजे ऑफ होते. ऑफ म्हणजे चाचीचे होते. चाचीचे म्हणजे काकीके होते. ज्याला आपण गुणाकार घेतो तो ह्या भागाकाराच्या आधी करावा लागतो. म्हणजे एवढा भाग आपल्याला भागाकाराच्या आधी सॉल्व्ह करणे गरजेचं आहे. या ठिकाणी जो चे आहे इथे गुणिले 81 घेणार कारण पॉइंट नंतर 0 आहे म्हणून 84 घेतले. आता याच्यानंतर हा जो भागाकारचा भागाकार 6.999 आहे म्हणजेच याला 1 ने वाढवा लागेल. इथं 7 येणार. झालं, इज इक्वल टू व्हॉट. मित्रांनो आता एक बेसिक तुम्हाला सांगतो काय कसं करायचं. तर या ठिकाणी हा गुणाकाराचा गुणाकार ठेवायचा, मात्र हा जो भागिलेचं गुणिले करता येते आपल्याला, ह्या भागिलेले गुणिले करायचं. नंतर याच्या बॉटमला 1 असतो, हा वर न्यायचा आणि हा 7 खाली आणायचा. म्हणजेच काय होते 25/100 गुणिले 84 गुणिले 1/7. आता तुम्ही कसा भाग द्या, तुमचा आन्सर या ठिकाणी तयारच आहे. कसा भाग देणार तुम्ही सांगा. मी कसा देतो ते बघा. या ठिकाणी 25 × 25 25 × 100 4 × 4 4 2 8 4 × 4 7 × 6 7 3 21 म्हणजेच x बरोबर 3 × 3. माझं प्रॉपर आन्सर आलेला आहे 3. सेकंड ऑप्शन माझं तरी राईट आलेला आहे. तुम्हाला स्पीड घ्यायची आहे यामध्ये. ठीक आहे, सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, राईट आहे. चौथा प्रश्न दाखवण्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की मित्रांनो मी जी ही सिरीज सुरू केलेली आहे यामध्ये 10 पर्यंत म्हणजे 10 पर्यंत असे काही टॉपिक टार्गेट केलेले आहे मी की त्याच्यावर तुमची उजळणी म्हणजे सराव झाला पाहिजे. त्यानंतर एक टॉपिक त्याच्यामध्ये ऍड होत संपूर्ण सिलेबस आपण या पद्धतीने कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. 5 प्रश्न सोडवता येणे आणि 5 पैकी 5 मार्क्स मिळणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. सो या व्हिडिओसाठी एक रजिस्टर करा. प्रत्येकच फ्रंट पेजवर एका व्हिडिओ मधले 5 प्रश्न शॉर्टकट मध्ये लिहून घ्यायचे, लॉंग कट मध्ये नाही. शॉर्टकट म्हणजेच काय हे बघा कसं लिहायचं. इथे सुरुवातीला फक्त काय करायचं, ही क्रमव्यवस्था लिहून टाकायची आणि खाली डायरेक्ट एक प्रश्न लिहायचा आणि आन्सर लिहायचं. झालं तुमचं काम. त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक फक्त हे काहीच लिहायचं नाही, फक्त हे 2 इक्वेशन लिहायचे आणि आन्सर लिहायचं. त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही सोडवलं पाहिजे, ते सोडवल्यानंतर ते आन्सर लिहायचं. नेक्स्ट आता तिसऱ्या याच्यामध्ये हे लिहायची काही गरज नाही, फक्त अंदाजे मूल्य टाकायचं, हे एवढे लिहायचं, याला कॅल्क्युलेट करायचं आणि प्रॉपर आन्सर त्याच्याला त्या ठिकाणी लिहून टाकायचं. म्हणजे तुम्हाला रजिस्टर करायला सांगत आहो मी. बघा कारण की मी का सांगत आहो, कारण की ही सिरीज माझीवाली
कंटिन्यू राहणार आहे. 2 सिरीज मी हातात घेतलेल्या आहे. एक म्हणजे 25 मार्कची टेस्ट जे टॉपिकशी रिलेटेड आहे, एका कॉन्सेप्टशी रिलेटेड आहे. ते आपल्या 13 टेस्ट झाल्या, 14वी टेस्ट आता अपकमिंग मध्ये आहे. आणि हे जे व्हिडिओ आहे हे 13 नाही तर 1000च्या वर असं समजून चला, कारण की हे अविरत काम असं सुरू राहणार आहे. ठीक आहे, चला पुढे. नेक्स्ट बरोबर आहे. चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नामध्ये काय विचारलं, एक संख्या शृंखला देण्यात आली. मग संख्या शृंखलेमध्ये काहीतरी वेगळं पण असते, काहीतरी त्याच्यामध्ये इन्क्लूड असते. म्हणजे 6, 19, 59, 59, त्याच्यानंतर 180, त्याच्यानंतर 544, त्याच्यानंतर व्हॉट. म्हणजे या ठिकाणी 5 संख्या दिल्या आणि 6वी संख्या आपल्याला विचारलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 संख्यांच्या मध्ये काहीतरी दडलेलं आहे. आता इथं काय दिसून येते, याची दुप्पट केली आणि त्याच्यात जर 1 मिळवला, म्हणजे हे आपल्या डोक्यात लवकर आलं पाहिजे. आता डोक्यात येण्यासाठी संख्येचे प्रकार तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला दुप्पट होऊन गुणाकार येतं का, दुप्पट होऊन म्हणजे दुप्पट होऊन प्लस येते का, दुप्पट होऊन मायनस येते का, दुप्पट होऊन प्लस आणि मायनस येते का, प्लस आणि मायनस येते का. म्हणजेच हा जो प्रकार आहे संख्या शृंखलाचा, याच्यावर खूप सारी प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी हे अरेंज झालेले गणित तुम्हाला सोडवायचे. लक्षात घ्या. आता या ठिकाणी 6 आणि 19 मध्ये मला असं दिसून येते याची की दुप्पट जर केली, याची जर दुप्पट केली 6 2 12 आणि त्याच्यामध्ये याची जर तिप्पट केली, 6 आणि 19 आहे, तिप्पट आहे या ठिकाणी. 6 3 किती 18, 18 आणि 1 झाले 19, पुढचा घेतला प्लस केला. आता या ठिकाणी 19 3 किती 57, 19 3 किती झाले हे 57, 57 मध्ये 2 मिळवले झाले 59. या ठिकाणी पुन्हा जर समजा या ठिकाणी तिप्पट घेतली, म्हणजे इथे तिप्पट, इथे तिप्पट आणि इथे तिप्पट. थोडंसं थांबा, प्रत्यक्ष करून दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी गुणिले 3 घेतले 18, 19 घेतला, 1चा फरक प्लस 1. नंतर 19 3 किती झाले 57, इथे काय झाले प्लस 2 59. त्याच्यानंतर इथे पुन्हा गुणिले 3, 3 9 27, 2 आले ह्याचे 3 15 2 किती 17, 17 म्हणजे 177. याच्यामध्ये 3 मिळवले बघा, 3 मिळवले प्लस 3 प्लस 1 प्लस 2 प्लस 3 म्हणजे हे झाले 180. पुन्हा याच्यामध्ये 4 टाकले 0 4 8 32, 3 4 1 4 3 किती 720. याच्यामध्ये किती आहे 18 3 54, सॉरी 4 1 4 4 8 32, 3 सॉरी इथं 3च पाहिजे, 3 इथं 3 पाहिजे. आपण 4 0 3 3 8 3 24, हा 4 2 म्हणजे इथं 540 आणि इथे प्लस 4 केले म्हणजेच हे एवढे आले. निश्चितच आपल्याला काय करावं लागेल, इथं हर वेळेस गुणिले 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 आहे म्हणून इथं गुणिले घेतले. 3 × 12 हा 1 3 × 12 ने किती 13, हा 1 3 × 15 ने किती 16, 1632. म्हणजेच या ठिकाणी काय मिळवावं लागेल प्लस 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 जर मिळवले तर या ठिकाणी 1637 होतात. हे झालं त्याचा प्रॉपर आन्सर 1637. मात्र हर वेळेस अशाच पद्धतीची अरेंजमेंट यामध्ये इन्क्लूड असेल का नाही. कधी कधी इथे सुद्धा गुणिले 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 असं असू शकते. 3च्या जागेवर 2 असू शकते, 3च्या जागेवर समविषम असू शकते, काही असू शकते. इथे प्लसच्या जागेवर मायनस असू शकते, प्लस मायनस असू शकते. म्हणून या प्रकारचे प्रश्न आपल्याला भरपूर सारे करावे लागेल. सोबतच तुम्हाला वर्गसंख्या माहित पाहिजे, घनसंख्या माहित पाहिजे, मूळ संख्या माहित पाहिजे, त्रिकोणी संख्या माहित पाहिजे. अशा प्रकारचे आन्सर लगेच काढण्यासाठी, नाही तर कोणी किती काही पंडित असेल आणि त्याने जर खूपच एक्स्ट्रा विचार केला तर त्याचा आन्सर हे 5 मिनिट निघणार नाही. त्याला प्रॉपर आन्सर साठी ह्या दोघांची गॅप्स बिटवीन बघायला लागेल, काय आहे असा विचार करून आपल्या डोक्यामध्ये 4-5 गोष्टी आणल्या तर त्यात एक जुळणार आहे तिथे. ओके, चला यावर जास्त प्रॅक्टिस करा. लास्ट प्रश्न हा आहे सिम्प्लिफिकेशनशी रिलेटेड. आता सिम्प्लिफिकेशनचे प्रश्न तर 1000 पेक्षा जास्त आपण घेत आहोत, पण प्रत्येक प्रश्नामध्ये काहीतरी युनिक असं असतं. सिम्प्लिफिकेशनचे प्रश्न खूप सारे सोडवायचे मित्रांनो तुम्हाला. या ठिकाणी काय आहे, व्हॉट डिवायडेड बाय 1776 बरोबर 111 डिवायडेड बाय, या ठिकाणी काय दिसतं तर व्हॉट म्हटल्यापेक्षा आपण आता एक्स म्हणूया. इथं काय घेणार आपण एक्स घेतला आणि इथं काय घेतला आपण तर एक्स घेतला.
सो आता इथे होते क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय होते? क्रॉस होते फक्त. हा काय झाला? एक्स स्क्वेअर झाला. बरोबरचं चिन्ह बरोबर. आणि याचा काय करावं लागेल? आपल्याला गुणाकार करावा लागेल. मग एवढ्या साऱ्या याचा गुणाकार करत बसायचा का? नाही. याला काय करायचं? 1776 मल्टिपल बाय 111 असं लिहून घ्यायचं. म्हणजे आपण कुठे आलो? एक्स स्क्वेअर बरोबर 1776 मल्टिपल बाय 111. आता हा जो एवढा आहे इथे असा आपण स्क्वेअर रूट मध्ये टाकायचा. स्क्वेअर कट केल्यानंतर बाहेरची संख्या ही स्क्वेअर रूट मध्ये जाते. आता या ठिकाणी आलो आपण आणि गजब, या ठिकाणी काय आहे की मग आपल्याला असा प्रश्न पडला की गुणाकार करायचा आहे आणि इथं नेमकं काय येणार? तर आता गुणाकार करूया किंवा मग फॅक्टर पाडूया, काहीतरी या ठिकाणी करावं लागेल. आता जर मी 1776 चे फॅक्टर पाडण्याचा प्रयत्न केला तर काय मला दिसून येते? 1776 भागिले मला 4चा भाग जाताना दिसून येतो. 4 1 4, 4 चूक 16. लक्षात घ्या, 4 चूक 16 उरला एक, 4 चूक 16 उरला एक, 4 चूक 16. म्हणजेच मी याला फॅक्टर मध्ये पाडताना आता याला खूप मोठा असं लिहून घेतो मी. हा एवढा जो मी कट करणार एवढा भाग, तर मी त्याला काय करणार? 4 गुणिले 4 4 4, बरोबर की नाही? हे 4 गुणिले 4 4 4 करणार. हे झालं त्याचे फॅक्टर. आता हा गुणिले 1 1 1 झाला की नाही? मग आणखी आपण आता कोणते फॅक्टर पाडणार? याचे सुद्धा मी फॅक्टर पाडू शकतो. कसे? तर 4 गुणिले 1 1 1 हे एवढे याचे फॅक्टर आपण एवढे पाडले. हा इकडचा इथं अटॅच केला 1 1 1 आणि इकडचा इथे अटॅच केला. आता आपल्याला गाडी रोलिंग वर आली की विदाऊट आपण स्क्वेअर रूट काढता सुद्धा फॅक्टर पाडून आन्सर आणू शकतो. आता बघा, हा 4 4 चा गट आहे आणि हा 1 1 1 चा गट आहे. म्हणजे तुम्हाला एवढं लक्षात घ्या की हे 4 चूक काय होते? 16. 4 चूक काय होते? 16. म्हणजेच 16चं अंडररूट मध्ये 16 आहे, तर बरोबर काय येणार आहे? एक्स बरोबर 4 झाले. 16चे काय झाले? 4. आणि याचा स्क्वेअर होणार 1 1 1 चा स्क्वेअर होणार. आणि स्क्वेअर म्हटलं ते एक निघूनच जाणार ना. म्हणजे इथे येणार आहे 1 1 1. याचा गुणाकार जर केला तर 4 4 4 येते. म्हणून एक्स बरोबर आला 4 4 4 444. काही मुलं काय करणार? इथं गोंधळून जाणार. पहिला गोंधळ म्हणजे काय की याचा गुणाकार प्रत्यक्ष करणे. याचा गुणाकार तो प्रत्यक्ष करेल, मग त्याचा स्क्वेअर रूट काढत बसेल आणि मग कुठं 4 4 4 भल्या मोठ्या वेळानंतर त्याचा निघेल. इथं फॅक्टर पाडा. फॅक्टर पाडल्यानंतर हे डबल 4 आहे तर 1 4 कॅन्सल करा. स्क्वेअर रूटचं चिन्ह गायब करा. याच्यातला 1 111 गायब करा. 4 गुणिले 111 म्हणजे 444 असं त्याचा प्रॉपर आन्सर येते. या प्रकारचे आतापर्यंत 2 ते 3 प्रश्न आयबीपीएस पॅटर्नने विचारलेले आहे. आणि आयबीपीएस पॅटर्न म्हणजेच काही एकदम खोलात जाऊन विचार नका करू. कोणतेही पॅटर्न असेल तर शिफ्ट वाईज परीक्षा होत असतात ऑनलाईन एक्झामिनेशनच्या. म्हणजे पूर्ण सिलेबस त्यांच्याकडे तयार असतो. त्यातला निवडक असा सिलेबस शिफ्ट वाईज आपल्याला दिला जातो आपल्या पेपरमध्ये. म्हणून आपलं कर्तव्य काय आहे की ऑल ओव्हर सर्व सिलेबस आपण कंप्लीट करायचा, मॅथमॅटिक्सचा आणि त्याच्यामध्ये रिझनिंगचा. मग रिझनिंगचे प्रश्नाला, ज्या प्रश्नाला त्या परीक्षाने जास्त वेटेज दिलेले असेल ते प्रश्न आधी करायचे. मॅथमॅटिक्स मधले ठरलेले टॉपिक आहे की त्यावर आयबीपीएस पॅटर्न जास्त महत्त्व देते, ते आधी टॉपिक पूर्ण करायचे. मात्र सर्वच टॉपिक सोडून द्यायचे असे नाही, निवडकच करायचे असंही नाही. सर्व टॉपिकचा थोडा थोडा का होईना आपण अभ्यास करायचा, कारण त्या ठिकाणी बेसिक असतं. एका चॅप्टर मध्ये पूर्ण झालेलं बेसिक दुसऱ्या चॅप्टर मध्ये कामी पडते मित्रा. म्हणून तसा स्टडी करा. या ठिकाणी काय आन्सर आला? 4 4 4. सो थर्ड ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ हेल्पफुल असेल, मदत जर ठरत असेल, तुमची जर प्रॅक्टिस होत असेल, तर हे व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.